नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. हा विषय असा आहे की केंद्र सरकारने, राज्य सरकारने महिलांना राखीव कोटा दिलेला आहे. निवडणुकीमध्ये आणि नोकरीमध्येही महिलांना राखीव कोटा दिल्यामुळे त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. पण सरकारी नोकऱ्यामध्ये महिलांना स्थान दिलेलं आहे. बऱ्याच वेळा कसं असतं, महिला शेवटी त्यांना काही प्रॉब्लेम्स असतात फिजिकली, मेंटली. त्याच्यामुळे त्यांच्या नोकरीवर, कामावर परिणाम बी होऊ शकतो. महिला आपल्या खांद्याला खांदे लढत आहे, पण त्याची जबाबदारी त्यांच्यावर आपण सर्वोच्च जबाबदारी सोपवली तरी त्या पेलवतात. महिलांनी आता अनेक क्षेत्रात प्रगती केलेली आहे, पण शेवटी महिलांना काही अडचणी असतात, फिजिकली अडचणी. उदाहरणार्थ, महिलांना मासिक पाळी येणं, त्या गरोदर राहणं, त्यांचं बाळंतपण होणं, या अशा गोष्टीमध्ये त्यांना सरकारी नोकरीमध्ये जरी असल्या तर त्यांना रजा देणं भाग पडतं आणि त्याबाबत शासनाने नियम पण केलेले आहे. इवन महिलांना जर लहान मुलगं झालं एखाद्या नोकरीतल्या महिलेला, तर त्या मुलाला सांभाळण्यासाठी पण व्यवस्था असावी त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी, कंपन्यांमध्ये वगैरे, असाही नियम केलेला आहे. हे सर्व नियमाचं पालन होत आहे. प्रसूतीची रजा मिळते महिलांना, 6 महिनेही रजा मिळते, ती भर पगार रजा मिळते. त्याच्यानंतर त्या मुलांना सांभाळण्याची व्यवस्था पण सरकार करीत आहे. आता एक नवीन पिटिशन्स सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झालं होतं. केरळचे शैलेश मनी यांनी हे पिटिशन दाखल केलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये. याची सुनावणी सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांच्या समोर झाली. यांनी ही याचिका दाखल करून घेतली. याचिका त्यांनी फेटाळली. महिलांना त्यांच्या पाळीच्या काळामध्ये रजा मिळावी आणि ती भर पगार रजा मिळावी, अशी त्यांची पिटिशन्स होती. ऑलरेडी बाळंतपणाची रजा मिळतच आहे, पण मग ही रजा देण्यास सुप्रीम कोर्टाने नाकारलं. हे पिटिशन दाखल करून घेतलं नाही. सुप्रीम कोर्टाने न्यायाधीश सूर्यकांत यांनी त्यांचा निकाल देताना असं म्हटलं की याचिका जर दाखल करून घेतली तर तमाम ज्या महिला वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये, सरकारी ऑफिसेसमध्ये, वेगळ्या ठिकाणी कामं करतात, त्यांना जर अशा प्रकारची रजा दिली गेली तर हा एक कायदा होऊन जाईल. आणि हा कायदा झाला तर मग पुढे याचे विपरीत परिणाम महिलांनाच भोगावे लागेल. मग त्या महिलांना नोकरीवर ठेवायचं की नाही ठेवायचं हा प्रश्न क्रिएट होईल. त्याच्यामुळे महिलांना कोणी नोकरीवर घेणार नाही. हा स्वतःच्या पायाने धोंडा पाडून घेण्यासारखा प्रकार आहे, असं सुप्रीम कोर्टाचं मत पडलेलं आहे. त्याच्यामुळे या कंपन्याच्या बाजूचाही विचार केला गेला पाहिजे. महिलांना जर त्यांनी कंपनीवर कामाला दिलं, पहिला नोकर असतील आणि त्यांना बाळंतपणाची रजा मिळते, त्यांना तर प्रसूतीची रजा मिळते, शिवाय जर आता त्यांना पाळीच्या काळात जर रजा दिली गेली, भरपगारी रजा, तर कंपन्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. ही नेहमी येणारी महिन्याची प्रक्रिया असते. त्याच्यामुळे कंपन्यांचा विचार केला गेला पाहिजे. आणि ज्या उच्च पदावर महिला नोकरीला असतात त्यांना जर अशी रजा मिळायला गेली, भरपगारी रजा, तर कंपन्या नुकसानीत येतील. त्याच्यामुळे ह्याची काय करण्याचा सिरियसली विचार करावा असं त्यांचं म्हणणं आहे. याच्यामध्ये तुम्ही महिलांना कमकुवत का समजतात असं एक निदर्शनास आणून दिलेलं आहे सुप्रीम कोर्टाने. त्याचं म्हणणं आहे की महिला सक्षम आहेत ना, त्या जर सर्व प्रकारे काम करू शकतात, केवळ एवढ्या कारणाकरता त्यांना भरपगारी रजा देणं परवडणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने मत मांडलेलं आहे. आणि ही याचिका दाखलच करून घेतलेली नाही. धन्यवाद. कटकर. तुमच्या माहितीसाठी, घटस्फोटित महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी सरकारनं एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललंय. आता फक्त विधवा किंवा वृद्ध व्यक्तींनाच नाही, तर घटस्फोटित महिलांना सुद्धा सरकार दरमहा पेन्शन देणार आहे. ही योजना नेमकी काय आहे आणि याचा लाभ नेमका कोणाला मिळणार आहे, चला पाहूया. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार योजना किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये आता घटस्फोटित महिलांचा सुद्धा समावेश केला गेलाय. ज्या महिलांचा कायदेशीर घटस्फोट झालाय आणि ज्यांना उत्पन्नाचं दुसरं कोणतंही साधन नाही, अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकतात. या पेन्शनसाठी काही महत्त्वाच्या अटी सुद्धा आहेत. जसं की पहिलं म्हणजे अर्जदार महिलेचं वय किमान 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान असायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्पन्न, वार्षिक उत्पन्न जे असेल या महिलेचं ठराविक मर्यादेपेक्षा साधारणतः 1,20,000 या इतक्या रकमेपेक्षा कमी असावं. महत्त्वाचं म्हणजे या महिलेला पतीकडून कोणतीही पोटगी मिळत नसावी. जर या सगळ्या अटी पूर्ण होत असतील तर दरमहा ठराविक रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची गरज पडते. कोटाचा, घटस्फोटाचा डिक्री ऑर्डर, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, बँक पासबुक आणि रेशन कार्ड. तुम्ही जवळच्या कोणत्याही तहसील कार्यालयामध्ये किंवा मग सेतू केंद्रांवर जाऊन यासाठी अर्ज करू शकता. ही माहिती गरजू महिलांपर्यंत नक्की पोहोचेल.